सारिकास एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। त्याचबरोबर कॅलेंडर प्रमाणे आपण चालू करत आहोत आता 2024 साल म्हणजे नवीन वर्ष। जरी पाडव्याला आपल्या धर्माचं चालू होत असेल नवीन वर्ष, तरी काही गोष्टी या आपल्याला 1 जानेवारी पासूनच चालू कराव्या लागतात किंवा जे तारीख बदलणं अंक जिथं येतो ते आपल्याला 1 जानेवारी पासूनच करावं लागतं किंवा म्हणूनच 1 जानेवारी पासूनच मी कायम भविष्य सांगत असते नवीन वर्षासाठी काय करायचं आहे ते। तर आता 2024 साली ज्यांचा 1 अंक येतो त्यांचं भविष्य आजपासून मी सांगायला अंक ज्योतिषाप्रमाणे भविष्य सांगायला सुरुवात करत आहे। पहिल्यांदाच मी सांगते की ज्यांची जन्मतारीख आहे 1-10-19-28 या सगळ्या लोकांचा अंक येतो 1 किंवा तुम्ही याही दृष्टीने बघू शकता तुमच्या मला कुणीही कमेंट करायची नाही खाली तर ह्याचा अंक काय येतो त्याचा अंक काय येतो। आपली बेरीज आपण करायची, आपण तेवढे सुशिक्षित आहोत। जर तुमची जन्मतारखेची पूर्ण म्हणजे आता तुमची जन्मतारीख आहे 9 तारीख आहे, 6वा महिना आहे, 1983 ही त्याची जन्मतारीख आहे, तर तुम्ही काय करणार? 9 ची बेरीज +6 +1 +9 आणि +8 आणि +3। त्यानंतर जर तो नंबर 2 अंकी आला तुमचा, समजा 28 आला, तर 2 आणि 8 किती झाले? 10 झाले। 10 हा अंक बसत नाही, शून्याला ह्याच्यात किंमत नाही, म्हणून अंक झाला तुमचा 1। आजची जन्मतारीख सुद्धा काढू शकता किंवा फक्त आपली जन्मतारीख 1-10-19-28 आहे, तर हे सगळं भविष्य तुमच्यासाठी आहे। तुम्हाला भविष्य मी 3-4 प्रकारे सांगणार आहे दरवर्षी सारखंच, तर त्यातून सगळ्यातून अभ्यास करून आपण आपले हातपाय मारायचे आहेत की या वर्षी आपल्याला काय करायचं आहे। तर 2023 साल निघून चाललं आहे। जे करायचं राहिलं आहे, जे दुःख झाले आपल्याला त्याच्यापासून ती सोडून द्या, जी सुख मिळाली ती घेऊन पुढे चला, जी अर्धवट कामं राहिली आहेत ती पूर्ण करायची एक जिज्ञासा, एक आत्मविश्वास जवळ ठेवा आणि नवीन सालाला सुरुवात करा। तर आज आहे आपला पहिला नंबर 1 नंबर। अंक काय बोलत आहे? अंक बोलत आहे असं मी या भागांची नावं देणार आहे की अंक बोलत आहे 1 नंबर ज्यांची जन्मतारीख आहे 1-10-19-28 हे तुम्हाला थंबनेल वरनं किंवा ह्याच्यावरनं कळलंच असेल। तर नाव राहणार आहे याचं अंक बोलत आहे भाग 1, भाग 2, भाग 3 किंवा नंबर 1, नंबर 2, नंबर 3। तर चला, सगळ्यात पहिली गोष्ट मी जे तुम्हाला सांगणार आहे ते माझ्या ज्ञानानं जिथं मला सावध तुम्हाला करू वाटत आहे ते सांगणार आहे। विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हा भाग तुमचा आहे। अभ्यास माझा परफेक्ट आहे असं मला वाटतं। जे काही 1 नंबरचं भविष्य इथं येत आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। कुणाला जर वाटत असेल ह्यातनं आम्हाला भीती वाटती, हे असं होणार आहे म्हणून आम्ही आधीपासूनच खचून जातो, त्यांनी हा व्हिडिओ बघू नका। सत्य ऐकायची ज्याची ताकद आहे, त्यातनं सावरायचं ज्याला आहे, जे घडू नये असं आपल्या आयुष्यात वाटतं त्या लोकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, ज्यांची जन्मतारीख आहे 1-10-19-28। तर चला चालू करू आपण 2024 सालचा लकी कलर कोणता, काय रेमेडी करायची, काय करायचं नाहीये, कुठं सावध राहायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास। त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं 12 राशींची ब्रेसलेट घेऊन मी येत आहे। ही रास नावरस नावावर बघायची। एखाद्याला जर आपली जन्मतारीखच माहित नाही तर तुम्ही नावावर रास बघू शकता। रास मला विचारायची नाही, गुगल करा, तुमची तुम्हाला रास मिळेल। त्यामुळे तेवढा वेळच नाहीये की मी तुमच्या प्रत्येकाचं पंचांग काढून तुम्हाला रास सांगत बसेल, तर हे करू नका कोणी। तर 12 राशीची 12 ब्रेसलेट तयार मी केली आहे। ती कशा प्रकारे केली आहेत ते सांगते की ज्यांचा नंबर 1 आहे, ज्यांच्या राशीचा त्याच्यात खडा येणार, नंबर 1 चा खडा येणार, राशीचा खडा आहे, म्हणजे संपूर्ण एक 5 ते 6 जे ह्याचे न्यूमरॉलॉजीचे किंवा ॲस्ट्रोलॉजीचे जे प्रकार आहेत या सगळ्यांनी मिळून मी त्या क्रिस्टलमध्ये पॉवर आणलेली आहे की तुम्हाला हे वर्ष 2024 वर्ष हे शक्य तेवढं चांगलं जावं, ज्या वाईट घटना आहेत या तुमच्या आयुष्यात घडू नयेत यासाठी। आता ब्रेसलेटची किंमत जास्त आहे, ब्रेसलेट 1च वर्ष वापरायचं आहे, घरात 3-4 माणसं असू शकतात, तर मी त्या पद्धतीच्या ऑफर काढणार आहे की 1 ब्रेसलेट घेतलं तर कितीला, 3 घेतली तर कितीला,
5 घेतली तर कितीला, ह्याच्या ऑफर निघणार आहेत तुमच्यासाठी. त्यामुळे घाबरून जाऊ नका. ब्रेसलेटची किंमत जरी जास्त असली तर ऑफरमध्ये त्या तुम्हाला थोड्याफार कमी किमतीमध्ये जरूर मिळतील. पण माझं एक सांगणे की तुम्हाला आठवड्याचं माझं राशी भविष्य आवडतं, तुम्हाला बाबांची कार्ड आवडतात, तर त्याचप्रमाणे तुम्ही विश्वास ठेवा की ब्रेसलेट तुम्ही हे जर वापरलं तर वर्ष तुमचं सुखकर जायला मदत होईल. मी परत एकदा सांगते, जे मी राशीचं ब्रेसलेट तयार केले तर या वर्षीचे नंबर, या वर्षीच्या ग्रह तारे नक्षत्र हे सगळं धरून केले. त्यामुळं त्या ब्रेसलेटची रेकी ही एकच वर्ष राहणार आहे. 2025 साली सगळं बदलतं परत. त्यामुळे त्यावेळी तुम्ही हे ब्रेसलेट वापरू शकणार नाही. जर ज्यांची एवढी हे आहे त्यांनीच ब्रेसलेट घ्या, अन्यथा घेऊ नका. सगळ्यात मोठा भाग आहे श्रद्धा, सबुरी, विश्वास. तर या गोष्टी माझ्यावर असतील तर ब्रेसलेट घ्या. कोणत्याही प्रकारची जबरदस्ती मी तुम्हाला करत नाहीये. सर्टिफिकेट सकट तुम्हाला मी ब्रेसलेट द्यायचा प्रयत्न करत आहे, पण मीच तुमचं सर्टिफिकेट आहे हे लक्षात ठेवा. कारण ताई खोटं काम कधी करणार नाही, कारण आपल्याला जमणारच नाहीये ते. चला, आता फार वाट पाहिली असेल ताई पुढे बोल असं सुद्धा कोणाचं मनात म्हणून झालं असेल तर धन्यवाद. खूप खूप असं कोणी म्हटलं असेल तरी, पण ताईचं तोंड सगळी माहिती दिल्याशिवाय थांबणार नाही. चला, अंक बोलत आहे भाग 1. आज पाहूया आपण 1 नंबरचं राशी भविष्य, ज्यांची जन्मतारीख आहे 1, 10, 19 आणि 28 जन्मतारीख आहे त्यांचं, किंवा पूर्ण अंकांची बेरीज मी तुम्हाला आता सांगितली त्याप्रमाणे. चला, काय आहे 2008 साल मध्ये पण मी व्हिडिओ टाकलाय लवकरच की 2024 साल म्हणजे 2 + 2 + 4 किती होत आहेत? 8. 8 अंक कुणाचा आहे? शनीचा. तर शनी चालबाज असणार याच्यामध्ये. राजा होतोय शनी आता सगळ्या. आता मागचं साल होतं शुक्रांचं, त्यामुळे भरभराट होती, हवं तिथं तुम्हाला भरपूर काही मिळणार होतं. पण आता आहे शनी महाराज. शनी महाराज ज्याच्यावर कृपा करायची आहे त्याला भरभरून करोडपती करणार आहेत, ज्याच्यावर नाही करायची त्याला भिकारी बनवणार आहेत. काय गरजेचं आहे या वर्षाला? संपूर्ण तुमचे कर्म फलदाता आहेत शनी, त्यांचा नंबर आहे 8 आणि तेच आता आपल्याला भोगायचं आहे. ज्यांची चांगली कर्म आहेत त्यांनी डोळे झाकून या वर्षी लखपती करोडपती बनल्याशिवाय राहणार नाही. जे हजारपती असतील ते लखपती बनतील, जे लखपती असतील ते करोडपती बनतील, जे करोडपती असतील ते अरबो खरबोपती बनतील. देणार, शनी देणार. कर्म फक्त चांगली पाहिजे. शनी द्यायलाच बसलेले, कर्म चांगले येतात, त्यांचे आशीर्वाद आपल्याला भरपूरून मिळतात. तर 1 नंबर हे आता कोण आहे? शनी कोण आहेत? सगळ्यात महत्वाचं, शनी आहे हे सूर्यपुत्र शनी आहे. 1 नंबर येतो सूर्याचा. पण इथं तुम्हाला यावर्षी तुमचा सालाचा नंबर काय? 8. 1 आणि 8 यांची मैत्री होऊ शकत नाही असं म्हणतात. का? 1 नंबर आपल्या कुंडलीमध्ये असतो तो सूर्याचा. सूर्य म्हणजे पिता आणि शनींचा नंबर येतोय 8. सूर्यपुत्र शनी होते, पण काय केलं सूर्यांनी की ते रंगानं काळे होते किंवा दिसायला चांगले नव्हते म्हणून त्यांचा त्याग केला. त्यामुळं शनी हे क्रोधित असतात किंवा क्रूर ग्रहामध्ये धरले जातात. तर तेच वर्ष या वर्षीचं आपल्याला आहे. काय केलं पाहिजे? मित्रग्रह नाही आहेत तर काय उपाय केले पाहिजेत? काय होणार आहे 1 नंबरांच्या बरोबर ते आता बघूया. आता सगळ्यात पहिल्यांदा, ज्या तुम्हाला वाईट वाटो, चांगलं वाटो, काही वाटो, जे सत्य ते सत्य आणि परखड बोलायची ताकद माझ्यामध्ये आहे. ऐकायची तुमच्यामध्ये असेल तर पुढे व्हिडिओ बघा. सगळ्यात महत्वाची आहे 1 नंबर वाल्यांना यावर्षी स्वतःची तब्येत. काही नसेल तरी चालेल, पण तब्येतीकडे पहिलं लक्ष द्या. कर्म चांगली करा. शनी महाराजांना सोडू नका. सूर्य तुमचा ग्रह आहे तोही ठेवा आणि शनी महाराजांची पण सेवा करत राहा. आणि सगळ्यात महत्वाची आहे ती तुमची हेल्थ. दुसरी गोष्ट आहे, उधारीवर जे बिझनेस चालतात किंवा तुम्ही व्याजानं जे पैसे देता ते बुडायची दाट शक्यता आहे. त्यामुळं जे झालंय मागच्या वर्षी ते होऊ दे. या वर्षी उधारी उसनवारीनं पैसा कोणाला देऊ नका, नाही तर तो बुडेल, नाही तर तुम्हाला अति कष्ट करावे लागतील त्या गोष्टीसाठी. दुसरी गोष्ट, जे तुमचे दोस्त आहेत, जे तुमचे रिलेटिव्ह आहेत, जे तुम्हाला आवडतात, तीच माणसांची तुमची दुश्मनी होऊ शकते यावर्षी.
सावध राहा. आपण आपलं तोंड कंट्रोलमध्ये जर ठेवलं, आता 1 नंबरवाले काय असतात, सूर्याचे प्रतीक आहेत, ते तापट असतात, त्यांच्याच्याने हे काही सहन होणार नाहीये. मग इथंच परीक्षा आहे तुमची, इथं सावध करायचं काम मी तुम्हाला देत आहे की जो तुमचा 1 नंबरवाल्यांचा स्वभाव आहे तो बदलून तुम्हाला शांत चित्ताकडे आलं पाहिजे, तर यावर्षी तुमची भरभराट आहे. अन्यथा या सगळ्याला तोंड द्यावं लागेल. आपण उपाय त्याच्यावर सांगूयाच. हे वर्ष तुमच्यासाठी मुश्किल आहे, अतिशय योग्य नाही, अतिशय नाही. सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे तुमची तब्येत, ते म्हणजे ऍक्सिडेंटचं प्रमाण. जे कुणी गाडी चालवत असतील, 2 व्हीलर असो, 4 व्हीलर असो, नाही तर तिकडे 10 व्हीलर असो, तुम्ही जर गाडी चालवत असाल तर या वर्षी तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक प्रत्येक गोष्ट करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जिन्याच्या पायऱ्या चढणं उतरणं, लहान पोरं असतील 1 नंबरची तर त्यांनी अक्षरशः सायकली विकली रांगणं, हे सगळं हळूहळू. दुखापतीची अतिशय दाट शक्यता आहे, त्यामुळं या गोष्टींची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आता ह्याच्यावर सगळ्यात मोठा उपाय काय? आता हे झालं तुमचं सगळं, तर यात सगळ्यात मोठा उपाय तुम्हाला काय करायचं, हे सगळं तुमच्या बाबतीत घडणार आहे. तुम्ही जर कर्म चांगली केली असतील तर ह्यातलं अगदी तिळा एवढंच तुमच्या आयुष्यात घडणार आहे. शनी महाराज बळनी कुणाच्या वाटी जात नाहीत. कर्म चांगली तिथं भरभराट आहे. कर्म ज्यांची चांगली नाहीत, ज्यांना माहीत आहे आपण कुकर्म केलेली आहेत, त्यांनी या सगळ्या सजेला सज्ज राहा, शांत राहा, म्हणजे पुढे हे काही घडायचं ते थोडं 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 घडेल. आता काय तर उपाय, सगळ्यात महत्वाचा, सतर्क राहा. आपले डोळे, आपला कान, आपले मेंदू आणि आपलं महत्वाचं तोंड हे सगळं ताब्यात ठेवा. स्पष्ट आणि मराठी भाषेत सांगते की हे सगळं आपल्या ताब्यात ठेवा, तर हे वर्ष आपल्या हातात व्यवस्थितपणे आपल्याला हाताळता येईल. त्याबरोबर हिरव्या रंगाचा जास्त वापर करा. आता कुठं कुठं हिरव्या रंगाचा जास्त वापर करा, खाण्यासाठी सुद्धा करा. जशी काकडी, पालक, पालेभाज्या या जास्ती प्रमाणात खा. म्हणजे हिरवं जेवढं तुम्ही परिधान कराल, घालाल, तेवढं तुम्हाला 1 नंबरवाल्यांना हे वर्षाचे जे वाईट अनुभव आहेत ते येणार नाहीत. त्याचबरोबर ग्रीन जेट ब्रेसलेट वापरा. राशीच्या ब्रेसलेटमध्ये मी ग्रीन मणी घालणारच आहे, हे ब्रेसलेट वापरा. अन्यथा हिरवा दोरा, हा जसा माझा मंगळाचा लाल दोरा आहे तसा हिरवा दोरा किंवा हिरव्या लोकरीचा दोरा हातामध्ये सतत बांधून ठेवा. पुरुष असाल तर उजव्या हातात बांधा, लेडीज असाल तर डाव्या हातात बांधा. छोट्या मुलांना बांधला तरीही चालेल. ब्रेसलेट घाला, बँड घाला, काहीही घाला, ज्याला जे परवडते ते घाला, पण हिरवं काही ना काहीतरी जवळ ठेवा. हिरवं खात राहा, हिरवं परिधान करत राहा. त्याचबरोबर सफेद वस्तूचं दान, म्हणजे पांढऱ्या वस्तूचं दान, हे शनिवारी किंवा शुक्रवारी करत राहा. शक्यतो शनिवार करा. शनिवारी तांदूळ, साखर, मीठ, मिठाई, पांढरी मिठाई या सगळ्या गोष्टी दान करत राहा. आता तुम्ही जर नोकरीत आहात किंवा सरकारी नोकरीत आहात तर काय घडू शकतं? जास्त करून सूर्य आहे 1 नंबरवाले, तुम्ही सरकारी नोकरीदार जास्त प्रमाणात असणार आहात. तर सरकारी नोकरी लागायची असेल तुम्हाला तरी प्रॉब्लेम येऊ शकतात यावर्षी. जी नोकरीमध्ये आहेत त्यांच्या अचानक कुठंतरी बदल्या होऊ शकतात. जी लोक नोकरी करत आहेत त्यांचं बॉसशी काही ना काहीतरी होऊ शकतं, उच्च अधिकाऱ्यांशी काहीतरी होऊ शकतं, त्यामुळे बदली होऊ शकते किंवा कामाचा लोड वाढू शकतो किंवा कामात घसरण सुद्धा होऊ शकते. म्हणजे प्रमोशन सुद्धा मिळू शकतं ज्यांची कर्म चांगली आहेत ती, आणि घसरण पण होऊ शकते ज्यांची कुकर्म आहेत ती. शनी महाराज फक्त आणि फक्त कर्म बघणार आहेत, बाकी काही बघणार नाहीये. ते तुम्ही आजपर्यंत काय वागलात याच्याशी त्यांना घेणं आहे. बाकी ते आले की कर्मफलदाता शनी हे फक्त न्याय करून जातात. तुम्ही आजपर्यंत केलेल्या पापाची तुम्हाला शिक्षा देऊन जातात. तुम्ही असो, मी असो, कुणी असो, जगातले सगळेजण. तर मोठ्यांशी वाद घालू नका. म्हणजे उच्च अधिकारी असतील, बॉस असतील, ज्या नोकरीच्या ठिकाणी तुम्ही ज्यांच्या हाताखाली काम करताय त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका. ते म्हटले बसा, ते म्हटले उठा, एवढं कंट्रोल पाहिजे आपलं आपल्या मेंदूवर, आपल्या तोंडावर, आपल्या कानावर, सगळ्यावर. तर मग हे वर्ष तुमची नोकरी टिकेल, नोकरी लागेल आहे, त्याच्यात प्रमोशन सुद्धा मिळेल. पण गरज आहे कोणाच्याही वाटी जायचं नाही, मोठ्या माणसांच्या. तर
तुम्हाला काही अडचण नाही, अन्यथा खतरा खतरा खतरा, लक्षात ठेवा नोकरीमध्ये सुद्धा. आता कलर कोणता वापरायचा आहे तर आत्ताच सांगितलं मी, व्हाईट आणि ग्रीन कलरचा जास्तीत जास्त, हिरवा ग्रीन पांढरा आणि हिरवा या रंगाचा जास्तीत जास्त वापर करा, म्हणजे तुम्हाला त्याची वाईट फळं कमीत कमी मिळतील. आता महत्वाच्याच कामासाठी जाताना काळा आणि निळा रंग वापरू नका, म्हणजे काय हे करू नका हेही सांगते मी. त्याचबरोबर एक नंबर हा सूर्याचा नंबर येतो, तर नवग्रह चौकी तुमच्याकडे असेल तर सूर्यदेवाच्या त्यातल्या नवग्रह मधल्या पाया पडून जा. तुम्हाला तुमच्या राशीप्रमाणे नंबर प्रमाणे जर सूर्ययंत्र बनवून पाहिजे असेल तर तुम्ही तसं घेऊ शकता. ते सूर्ययंत्र तुम्ही असं ताईतमध्ये गळ्यात घालू शकता, किंवा तुम्ही छोटंसं रोजचं तुम्ही माझ्याकडनं फक्त मोबाईलवर सूर्ययंत्र घेऊ शकता. ते तुम्ही तुमच्या बेंबीच्या वरच्या भागावर, बेंबीच्या खाली नाही कुठेही, बेंबीच्या वरच्या भागावर रोजच्या रोज ड्रॉ सुद्धा करू शकता. म्हणजे पाम सोडा आणि इथं कुठंही खांद्यावर ह्याच्यावर तुम्ही रोजच्या रोज ते ड्रॉ करू शकता. किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला नोकरीचा कॉल आलाय, कशाचा कॉल आलाय, तर त्या ठिकाणी जाताना, महत्वाच्या कामाला जाताना किंवा 2024 साली वर्षभर तुम्ही सूर्ययंत्र स्वतःच्या अंगावर ड्रॉ करू शकता, ताईतमध्ये घालू शकता, अथवा छोटंसं बनवून स्वतःच्या पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकता. त्यांना तुम्हाला शनी बरोबर सूर्याच्या ऊर्जा सुद्धा भरपूर राहतील. शनी महाराज सूर्यांच्या पुढे जाणार नाहीत, कारण वडील आहेत, ते मानत नाहीत पण आहेत. त्यामुळं त्या ऊर्जा तुम्हाला तुमच्या एक नंबरच्या ऊर्जा कायम ठेवायच्या असतील तर सूर्याची उपासना, सूर्ययंत्र वापरणं. दुसरी गोष्ट, या वर्षी 1 नंबरवाल्यांनी कधीही उशिरा उठायचं नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही, उशिरा उठू नका. रोजच्या रोज सूर्याला पाणी द्या, गुळ घालून, मिरचीचे दाणे घालून, जसं तुम्हाला तीळ घालून, वेगळ्या वेगळ्या वाराला वेगळ्या वेगळ्या गोष्टी घालून सूर्याला जल जरूर देत जा, ते पण पहिल्या किरणाला. आळस सोडा. आळस म्हटलं की शनी महाराज परत चिडणार तुमच्यावर, आळस म्हटलं की सूर्य महाराज परत चिडणार तुमच्यावर. त्यामुळे लवकर उठा, जितकं शक्य लवकर आहे तेवढ्या लवकर उठा. आता ज्यांना नाईट ड्युट्या आहेत, काय आहे, कमेंट करू नका, त्याचे हेच नाहीये, म्हणजे ते नियम तुम्हाला लागू होत नाहीत, कारण तुम्ही रात्रीची कामं करणार, सकाळचं लवकर उठणार, हे शक्य नाहीये. तरी सुद्धा काही धार्मिक माणसं असतात की जे नाईट करून येतात, पण पहाटे पहाटे आंघोळ करून सूर्याला पाणी घालून मग दिवसभर झोपतील, अशी सुद्धा माणसं 1 नंबरमध्ये असू शकतात. तर हे जरूर करा. त्याचप्रमाणे तुम्हाला शक्य असेल तर रविवारी बिनमिठाचा उपवास करा. फळं खा, दूध खा, रात्री व्यवस्थित जेवा, पण रात्रीच्या जेवणात सुद्धा जर तुम्ही मीठ नाही घेतलं तर सोन्याहून पिवळं काहीही तुम्हाला यावर्षी होणार नाही. एवढे सूर्याचे, जर सूर्ययंत्र, सूर्याची पावर, ब्रेसलेट, राशीचं ब्रेसलेट सगळं तुमच्या जवळ असेल तर तुम्हाला काहीही होणार नाही, किंवा त्याची फळं खूप कमी प्रमाणात जाणवतील. दुसरी गोष्ट, ह्याच्यावर तुम्ही अजून काय करू शकता, याच्यासाठी अजून काय उपाय करू शकता. आपल्याकडं की कॅन्डल आहे, अख्खं वर्ष, जी आता शिक्षण पूर्ण झालेत पण तुम्हाला सरकारी नोकऱ्या लागणार नाहीत, नाही लागणार, एक तुमचा जन्मतारीखात जर 1 येत असेल ना, तर सरकारी नोकरीला अतिशय प्रॉब्लेम येतील. या सगळे प्रॉब्लेम, ऍक्सिडेंटचे प्रॉब्लेम, ह्याचे प्रॉब्लेम, ह्याच्यावरचे सोल्युशन, 1 ब्रेसलेट वापरणं, 2 धार्मिक उपाय पण तुम्हाला सांगितले. आता 3 उपाय, की कॅन्डल. आपल्याकडची की कॅन्डल तुम्हाला नसेल ती परवडत तर साधी मेणबत्ती हिरवी, या दोन्ही कॅन्डल या वर्षीच्या 1 नंबरसाठी अतिशय महत्वाच्या आहेत. काय करायचंय रेमेडी हे पण सांगते. वर्षभरात किती वेळा करता येईल तेवढे बुधवार ही रेमेडी तुम्हाला करायची आहे. काय करायचं, 1 जुनं कुलूप घ्यायचं, बंद असावं, त्याची चावी नसेल, असेल तरी फेकून द्या, आपल्याला त्या चावीशी काही मतलब नाही, चावी आपल्याकडे आहे त्याची. त्यामुळे 1 बंद कुलूप घ्यायचं आणि लोकर किंवा हिरवा दोरा याची छोटीशी लडी आणायची आणि त्या कुलपाला पूर्ण पॅक करायचा. आपला जो कुलूप असतो त्याला पूर्ण, ते कुठनं दिसलं नाही पाहिजे एवढ्या प्रकारे त्याला गुंडाळून दोरा पूर्ण पॅक करायचा आणि त्याच्यावर मेणबत्ती उभी राहील असं, किंवा मग त्याच्यावर एखादी कुलूप उलटं ठेवा, पालथं ठेवा, कसंही ठेवा, मागची बाजू सरळ असती तसं ठेवलं तरी चालेल. त्याच्यावर जर मेणबत्ती उभी राहिली तर चांगलं, नाही उभी राहिली तर एखाद्या पंक्तीमध्ये वगैरे तुम्ही तिला उभं करू शकता. नंतर त्याच्यामध्ये रोजमेरीच्या ज्या काड्या असतात, रोजमेरी जे आहे, हर्ब्स आहे, त्याच्या ज्या काड्या असतात त्या थोड्याशा त्या मेणबत्तीला ठेवा, की कॅन्डलच्या शेजारी ठेवा आणि की कॅन्डल प्रज्वलित करा.
आता तुम्हाला ती कॅन्डल 1 दिवस पुरवायची आहे, 2 दिवस पुरवायचे, 3 दिवस पुरवायचे, किती दिवस पुरवायचे आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे. सुरुवात करताना बुधवारी करा. वर्षभराच्या प्रत्येक बुधवारी ही रेमेडी तुम्ही करा. बुधवारी करत असाल तर 1 कॅन्डल जाळून टाकणं हे अतिशय गरजेचं आहे. परिस्थिती नसेल तर ती 1 कॅन्डल 2 ते 3 वेळा वापरा. 3 बुधवार करा त्याच्यामध्ये. झालं, तुम्हाला 3 भाग करून ठेवा आधी, झाली की बंद करा. काहीही बोलायचं नाहीये. इंटेन्शन द्या त्याला की मी ही रेमेडी 2008 साली जे माझं नोकरीसाठी, व्यापारासाठी किंवा डायरेक्ट युनिव्हर्सला बोला, ज्योतीकडे बघा आणि युनिव्हर्सला बोला. थँक्यू युनिव्हर्स की माझं हे वर्ष मस्तपैकी जात आहे. माझ्यात आत्मविश्वास भरभरून आहे. प्रत्येक चांगली गोष्ट माझ्या आयुष्यात होत आहे. 10 दिशांनी पैसा माझ्याकडे आकर्षित होत आहे. मी एकदम हेल्दी आहे. या अफर्मेशन तुम्ही त्या कॅन्डलकडे बघून देऊ शकता. 5 मिनिटं कॅन्डल जाळा बुधवारी आणि बंद करा. हीच रेमेडी खूप जर तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम यायला लागले, 2024 आला, 8 नंबर लागला 1 नंबरला आणि नंतर जर खूप प्रॉब्लेम यायला लागले, तर तुम्हाला की कॅन्डल नाही जमली तर त्याच कुलपावर तुम्ही साधी मेणबत्ती हिरवी ठेवू शकता. त्याच्यावर एक कीचं चित्र काढा आणि ती सुद्धा तुम्ही जाळू शकता. की कॅन्डल द ग्रेट आहे युनिव्हर्ससाठी, कारण ते सिम्बॉल जातो, कुलूप आणि चावीचा सिम्बॉल जातो त्यामुळं. पण नसेल परवडत तर साधी चावी घ्या आणि साधी मेणबत्ती घ्या आणि ती जाळा आणि या अफर्मेशन द्या. दर बुधवारी रात्रीच्या वेळी एकतर कोणतीही रेमेडी करताना तुम्ही एकांतात बसत जा, म्हणजे त्या रेमेडीचा फायदा जास्तीत जास्त होतो. ती वेळ कुठली असो, पण हे गरजेचं आहे. त्यामुळं ही रेमेडी तुम्ही वर्षभर करू शकता. बुधवारच्या दिवशी त्या कुलपावर जर जास्तीत जास्त मेन ज्या वेळी साठेल त्यावेळी तुम्ही ते मेन कोणत्याही बुधवारी रेमेडी करायच्या आधी मेन सगळं काढून डस्टबिनमध्ये टाकू शकता आणि दुसरी मेणबत्ती त्याच्यावर परत लावू शकता. त्या मेणबत्तीमुळे जर गुंडाळलेला दोरा खराब झाला तर दोरा सुद्धा काढून तुम्ही परत डस्टबिनमध्ये टाकू शकता आणि दुसरा दोरा बुधवारच्याच दिवशी गुंडाळू शकता. कुलूप बदलायचं नाहीये, कुलूप तेच ठेवायचंय वर्षभर. वर्षभरानंतर काय करायचं हे प्रश्न तुमचे आधीच येतील. तर ज्यावेळी मी पुढच्या वर्षी तुम्हाला 2025 सालचं भविष्य सांगेल त्याच्या आधी तुम्हाला मी हे सांगेल की आता हा उपाय बंद करा आणि काय उपाय चालू करा. तोपर्यंत हा उपाय करायचा आहे. हा उपाय पिरियडमध्ये करायचा आहे का? हो, करायचा आहे. बुधवारी पिरियड असेल तरीही हा उपाय करायचा आहे, कारण इथं कुठं वैदिक येत नाही तर हे मॅजिक येतं कॅन्डलचं, त्यामुळे इथं सगळं चालतं. सुतकात करायचा का? हो, करायचा. ते तुमच्या घरातलं सुतक नसेल, तुमच्या घरातच कोणी जर असं झालं नसेल करायचा. घरात डिलेव्हरीची स्त्री असेल तर करायचा का? हो, करायचा. सगळ्यांना मान्य आहे की हे करायचं. आता हा उपाय तुम्ही किती वर्षापासून करू शकता? जर तुमची 1 नंबरची मुलं अजून लहान आहेत, 17-18 वर्षापेक्षा लहान आहेत, त्यांना हे जमणार नाही, तर त्यांच्यासाठी आई आणि वडील दोघंही करू शकतात. वडिलांनी केली तर जास्त पॉवरफुल होईल, नाही वडील करत तर आईनं केली तरीही चालेल. बहीण भावासाठी करू शकते का? बिन लग्न झालेली बहीण भावासाठी करू शकते, भाऊ भावासाठी करू शकतो. परगोत्रातलं कुणी करू शकत नाही. एका गोत्रातलं एक कुटुंब एकमेकासाठी हे करू शकतं. तर त्याच प्रकारे तुम्हाला जर सूर्ययंत्र हवं असेल तर तुम्ही मला सांगू शकता. आता सूर्ययंत्र मी तुम्हाला 2-3 पद्धतीने देऊ शकते. सूर्ययंत्र तुम्हाला मी ताईत स्वरूपात देऊ शकते की ह्या ताईत स्वरूपात तुम्ही हे वापरा. वर्षभरच वापरायचं आहे आपल्याला. ते वर्षानंतर ते आपल्याला टाकून द्यायचं आहे. तर तुम्हाला चांदीच्या ताईतमध्ये ते मिळेल. दुसरी गोष्ट, जेवढं छोटं करता येईल मला तेवढं छोटं करून. बरं, आता ही यंत्र भोजपत्रावर येणार नाहीत, ह्याची स्टाईल वेगळी आहे, जी अरेबियन स्टाईल आहे ह्याच्यामध्ये. त्या स्टाईलची मी तुम्हाला ह्याच्यामध्ये यंत्र देणार. त्याचं नाव वगैरे मी तुम्हाला नंतर सांगेल किंवा पुढे व्हिडिओ येतील तेव्हा की ते यंत्र तुम्ही घेऊ शकता, माझ्याकडनं वापरू शकता. दुसरी गोष्ट, व्हॉट्सअपवर मला त्याचा फोटो मागू शकता, तुमचं तुम्ही प्रिंट करून ते वापरू शकता. त्याही प्रकारे मी तुम्हाला देऊ शकते. अर्थातच तिन्ही गोष्टीला तुम्हाला मला पे करावं लागेल, कारण मला माझा वेळ तुम्हाला द्यायचा आहे आणि काहीतरी दिल्याशिवाय त्याची किंमत राहत नाही. त्यामुळे या गोष्टी. त्याचबरोबर पन्ना पण तुम्ही वापरू शकता.
1 नंबर वाल्यांनी 1 वर्ष, मी जे सांगत आहे ते सगळं 1 वर्षासाठी सांगते, पुढच्या वर्षीचं मलाही अजून माहित नाहीये की तुमच्या राशीला काय आहे ते. तर 50 सुद्धा तुम्ही यावेळी वापरू शकता. म्हणजे एक आपल्याला बुधग्रहाची पावर ओढून घ्यायची आहे. म्हणजे शनी आणि सूर्य यांच्यामध्ये बुधग्रहाचे भरपूर आपल्याला उपाय केले पाहिजेत, म्हणजे आपली पावर नीट राहील किंवा बॅलन्स मध्ये राहील. 8 नंबर आपल्याला त्रास देणार नाही. तर हे होतं 1 नंबर वाल्यांचं 2024 ला काय करा काय करू नका, रंग कोणते वापरा, सगळी माहिती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर 1 नंबर वाल्यांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर मला भरभरून लाईक करा. लाईक तुमचे, कमेंट तुमच्या प्रोत्साहन वाढवत असतात तुमच्यासाठी अजून काहीतरी करायचं. जर तुम्हाला या स्टाईलनं 2, 3, 4, 5, 9 नंबर पर्यंत सगळ्यांचं भविष्य ऐकायचं असेल, तुम्हाला एवढे 25 मिनिटं माझी बडबड ऐकायची तुमच्यात कॅपॅसिटी असेल, माझी बोलायची आहे तुमची असेल, तर भरभरून कमेंट करा. ताई तू जे सांगतेस ते सांग, मी याच्यात हे करणार नाही एवढं मात्र सांगते. याच्यात जे कमी मेंटॅलिटीचे आहेत किंवा ज्यांची सहनशक्ती कमी आहे त्यांनी माझं भविष्यच ऐकू नका, कारण मी खोटं नाही सांगू शकत. 2040 साली होईल तुमची भरभराट किंवा याव त्याव नाही. जे सत्य ते सत्य, ते घडू नये म्हणून उपाय पण माझ्याकडे आहे. एवढे आम्ही खंबीरपणे तुम्हाला सांगते की जे सत्य आहे ते मी बोलणार. हे ऐकायची तुमची तयारी असेल कमेंट करा. हो ताई तू जे सांगतीस त्याच्यामुळे आम्ही सावध राहू शकतो, तू आम्हाला सगळ्याचं भविष्य सांग म्हणून. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन नंबर बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.